नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मोदींच्या 12 वर्षात भारताचा जागतिक सन्मान वाढला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा जागतिक स्तरावर मान उंचवला असून देशाने विकास, पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती केली आहे, असे प्रतिपादक राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। ग्रँड मैफिल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की मोदी सरकारने थेट लाभ हस्तांतरण, डीबीटी, पंतप्रधान मंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, पीएम किसान सन्मान निधी आणि मोफत रेशन यासारख्या योजनेद्वारे कोट्यवधी नागरिकांना लाभ दिला। देशातील 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचा दावाही त्यांनी केला। देशभरात राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो नेटवर्क, वंदे भारत रेल्वे आणि डिजिटल सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून ग्रामीण भागातीलही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाले आहे। सुरक्षा, महिला समीकरण आणि आरोग्य क्षेत्रातही केंद्र सरकारने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्रात केंद्राच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो घरे मंजूर करण्यात आली आहेत। विकसित भारताच्या संकल्पनेला या 12 वर्षात नवीन दिशा मिळाल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले। यावेळी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शरद पवारजी काय केलं, ममता बॅनर्जी काय केलं, या देशात हजार उदाहरण देता येईल की काँग्रेस पार्टीच्या बडी पडलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे यांनी पूर्व इतिहास तपासावा। आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्ष सुरक्षित आहे। आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्षांना हमी आहे। प्रधानमंत्री मोदी सारखा कणखर नेता एनडीएच्या पाठीशी उभा आहे। त्यामुळं काँग्रेस हे डुबतं जहाज आहेत, पण हे अरबी समुद्रात लवकर डुबणार। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे, कसं पाहतात? हेच सांगतो, काँग्रेस डुबतं जहाज आहे, अरबी समुद्रात बुडणार हेच या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे। अमरावतीमध्ये लढण्याची क्षमता नव्हती तर कशाला लढले, काय झाला, हेच डुबण्याचे लक्षण आहे। हेच त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी अंत होतो असं दिसतं। काँग्रेसने दिलेले उमेदवार पडत आहेत, म्हणजे पडून जात आहे निवडणुकीतून बाहेर। त्यांना काही नेत्याचं प्रोटेक्शन नाही, केंद्रात नाही, राज्यात नाही, कोणी त्यांना मदत करायला तयार नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या या आताच्या जी काही पार्श्वभूमी आहे की काँग्रेसचा जो प्रवास चालू आहे तो या ठिकाणी अंतिम प्रवास आहे आणि आता या पक्षाला कोणी पाठवू शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना जाईल असं रवी राणा म्हणतात। तेच सांगतो की काँग्रेसच्या जहाजावर जे बसले ते सुद्धा काँग्रेसच्या जहाजामध्ये डुबणार आहे। त्यांचं काही ते वाचतील असं नाही आहे। ज्यांनी काँग्रेस जहाज पकडला सारे डुबणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू आहे, कसं पाहतात तुम्ही? मला वाटत नाही, कारण मुख्य जहाजात कोणी बसायला तयार नाही आणि शरद पवारजी सारखे प्रगल्भ नेते तर बिलकुल बसणार नाही। त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा काँग्रेसने सुरू केली। पक्षाची पद आणि प्रतिष्ठा वाढवण्याकरता की बाबा आता कोणतरी आमच्याकडे येत आहे, कोणतरी आमच्याकडे येत आहे, आमचा पक्ष अजूनही जिवंत आहे, आमचा पक्ष अजून जिवंत आहे, का अफवा करण्याची गरज आहे? तुमच्याकडे येतात येऊ द्या त्यांना, बघू। मला वाटत की काही तेच सांगतो की अमरावती असो की महाराष्ट्रात कुठलाही काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असो, काँग्रेसच्या पाठीशी, काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहायला तयार नाही। काँग्रेसचे नेते उमेदवाराला मदत करायला तयार नाही। काँग्रेसचे नगरसेवक हे काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्यायला तयार नाही। जी अवस्था काँग्रेस पार्टीत झाली आहे, एक काळचा काँग्रेस पक्ष जो संसदेमधला सर्वात मोठा पक्ष आहे, 550च्या वर सीट घेणारा पक्ष, आणि आज काँग्रेसची हालत अशी आहे की काँग्रेसचे उमेदवारसुद्धा पडत आहेत, काँग्रेसचे उमेदवार विड्रॉ करत आहेत, त्यांना कोणी नेता नाही, दिशा नाही, दशा नाही, सारा बर्बाद झाला आहे। त्यामुळं म्हणूनच देवेंद्रजींनी म्हटलं काँग्रेस हे